पाहतात 11 लाखाची देणगी देणं तेवढंसं सोपं नाही, म्हणून दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. राहुलदादा पाटील एक समाजसेवक, उल्लेख मी मगाशी देखील केला. तुम्ही किती वर्ष जगलात, कसं जगलात, तुम्ही जगताना किती माणसं जोडलीत हे महत्त्वाचं असतं. आणि राहुलदादा पाटील हे आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक थोर समाजसेवक, कार्यसम्राट म्हणून त्यांचं इथे उपस्थिती, त्यांचं आम्ही करतोय स्वागत. मॅचला इथे सुरुवात होते. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि विपक्षात संघ खेळतो आहे तो म्हणजेच श्री जागमाता रावळे. आमच्या साथीनं मल्टी टॅलेंट मृण्मय ठाकूर आहेत. मगाशी समालोचक झाले, आता स्कोरर झालेत. या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. तुम्ही क्रिकेट या क्षेत्राला कसं बघता? प्रामाणिकपणेनं सातत्यानं जो रोल मिळेल तो मृण्मय ठाकूर दर्शवत असतात. यावेळेला रनआउटची संधी होती, योग्य वेळेत पोहोचले गेले. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नेहिल आलेत आणि एका बाजूला फलंदाजीसाठी भावेश आणि श्रेयस देव. या श्रेयसनं जो उल्लेख मृण्मय ठाकूर सरांनी देखील केला होता, 3 बॉल 3 षटकार ठोकले आणि सेमीफायनलचा मॅच चित्तथरारक, कायम आठवणीत आणि स्मरणात राहणारा तो मॅच. चांगलं क्रिकेट तुम्ही कुठल्या पद्धतीने खेळता हे महत्त्वाचं असतं. पहिल्या बॉलवरती मिळाले 2 रन. सध्या जर तपासून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नेहिल आहेत. खूप अत्यंत महत्त्वाचा सामना. एका बाजूला आता टेंभोडे पुढे गेले, त्यांच्या विपक्षात पुढे येणारा संघ कुठला असेल याची भानगड चालू आहे. पुढचा बॉल यावेळेला बिटवीन द गॅप बॉलला खेळलं, जिथे नयन पाटील आहेत, ज्यांना कव्हरला ठेवलं होतं ते थोडे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आले. तदनंतर बॉलला फील्ड केलं, योग्य फेकी देखील केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 3 वरती. युवासेना चषक 2025 येणाऱ्या आगामी काळात आमदार चषक तो ही स्पर्धा बघायला मिळते. तब्बल त्या स्पर्धेचं पारितोषिक 1 लाख राहील. आणि आता सध्या टेनिस बॉल क्रिकेट खूप बिझी झालंय. आर्यनचं मैदान देखील बिझी झालंय. उद्याच्या दिवसात एक गाव एक संघ तेही आप बघायला मिळतील. रविवारच्या रजनीमध्ये तुम्हाला 40+ बघायला मिळतील आणि सोमवारची रात्र ती अंतिम रात्र राहील या स्पर्धेची. एक चांगल्या पद्धतीनं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार, खूप चांगला चेंडू, बॉलला थोडीशी हवा दिली, जिथे गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. निहिलकडे ती गुणवत्ता आहे. सातत्यानं का कमी वयामध्ये मी चांगल्या क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळलो आहे, तर माझी कौशल्य, गुणवत्ता, नैपुण्य सगळं काही त्यांनी दाखवलंय आणि तेच निहिल किणी ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ झालाय आणि जतीन किणी मृण्मय ठाकूर आम्हाला दर्शवतात की 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला पूर्ण होतो त्यावेळेला धावसंख्या 3 रन झालेत. गोलंदाज तयार होतील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे श्रेयसला कदाचित ते ग्लोव्ज हवे असतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतायत 2 फलंदाज ज्यांनी मंद मंद पावलांनी दाखल झाले. एका बाजूला भावेश होते, भावेश पाटील किड या नावानं खूप प्रेम मिळालं. अंडरम मध्ये कव्हरला जसे चौके शोधावेत, गॅपच्या मधून अगदी मोजून खेळावं, तो फलंदाज आता सध्या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये हवाई यात्रेसाठी बॉलला पाठवताना बघायला मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट, काय फटका खेळला, अगदी सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलनं बॉलला पाठवलंय. हे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. बॉलला फील्ड करतील, फेकी येईल, तदवरती मिळतील 2 रन. धावसंख्या 2, धावफलकावरती धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 5 वरती. एक सुंदर पद्धतीने हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. एक सुंदर पद्धतीचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती जे पहिल्या षटकात आहेत तेच तुम्हाला 2 षटकं हाताळताना बघायला मिळतात. काय फटका खेळलाय, फटक्याची सराहना करायला हवी. ज्या पद्धतीनं सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड तुम्ही कशी करता, मेरिटवरचे फटके. आज टेनिस बॉलचं क्रिकेट असं चाललंय जिथे रेंजमध्ये यायचं, आडव्या बॅटने फटके खेळायचे. परंतु श्रेयस सांगतात की आम्ही एक चांगले फलंदाज आहोत आणि चांगल्या फलंदाजांची ही गुणवत्ता आहे. त्यांनी सिद्ध केलंय सध्या आपल्या स्वतःला. 5 बॉलचा खेळ झालाय, 7 रन. गोलंदाज निहिल पुन्हा तयार होतील. याही वेळेला फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जगलिंग झाले आणि बॉडी लँग्वेजच सांगत होती की तो कॅच सुटणार आहे. तुम्ही तुमचे फक्त हात घेऊन गेले, तुमची बॉडी त्या चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकले. आणि या वेळेला आपण पाहतात इथे फलंदाज बाद होता होता राहिलेत. हा तुम्ही कॅच सोडलाय की मग येणाऱ्या काळात धावांचा कर्दन काळ म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. श्रेयस देवचा कॅच येणाऱ्या काळात तो महागडा साबित ठरू शकतो. जर आणि तर क्रिकेट नाही मॅटर करत, येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. दुनिया डेंजर हाय सेटिंग, या फोनवर भाई आलो दुनिया
चौकात येतोय आमचा किंग बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं करतोय आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त स्पर्धा. तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला सलग 5 दिवसांची ही स्पर्धा होती, ती थोडी एक्सटेंड झाली. पावसानं उपस्थिती लावली, परंतु अवधीत सिंग आणि पॉप्स भाई यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आम्ही स्पर्धेमध्ये पुढे जोडले जाऊ आणि तदनंतर युवासेना म्हणून आमच्या मुगे जे टॅगलाईन लागले ना, अनेक प्रसंग खडतर येतील परंतु न थकता न डगमगता युवासेना चषक पुन्हा उभं राहील. वादळे येऊ दे, पाऊस येऊ दे, वारा येऊ दे, नाही थांबणार. ज्या पद्धतीने आजची ही तिसरी रजनी बघायला मिळते. याही वेळेला आपण पाहतायत पंच दर्शवतील त्या बॉलला खऱ्या अर्थानं स्टंपच्या वरनं तो बॉल चाललाय. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. हनी खान त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. एक मॅनेजमेंट म्हणून तुम्ही बारकाईने लक्ष कसं देता. हनी खान असतील, तदनंतर पॉप्स भाई असतील, अवधीत सिंग असतील, गोलंदाज तयार. रनवे वरती थोडंसं व्यत्यय आलं, योग्य वेळेत सावरलं त्यांनी. हनी खान कालच्या दिवसात प्रशंसा करणारं क्रिकेट, काय फलंदाजी केली. पार्टनरशिप रजतच्या साथीनं त्या शेवटच्या मॅच मध्ये देखील बघायला मिळाली. या वेळेला आपण पाहतात बॉलला खेळायचं होतं. तदनंतर अमेय राऊत अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि अतिथी देवो भव म्हणून पाहुण्यांचा पाहुणचार कसा असावा. ज्या वेळेला संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतो त्यावेळेला तुम्हाला ते संस्कार असायला हवे. आणि अमेय राऊत आम्हाला बघायला मिळतात. चांगली खातिरदारी मागचे अनेक दिवस आपण पाहतात आणि एक चांगले क्रिकेटपटू. लेदर क्रिकेटमध्ये त्यांचा हात कोणी पकडणार नाही. ज्या पद्धतीनं लेदर क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आपण पाहिलाय मागची अनेक वर्ष, आणि तेच अमेय राऊत आपल्याला बघायला मिळतील. बॉलचा खेळ झालाय 2. धावसंख्या फलकावरती 9 रन. गोलंदाजी ट्रॅकवरती हिमेश घेरत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत रिव्हर्स स्विच खेळण्याचा आधीच मनसुबा. फुलर लेनचा बॉल आला होता. हिमेशने देखील सांगितलं की भाई तुम्ही सातपाडीचे स्टार जरूर आहेत, मीही रावळे संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी मला निमंत्रण का दिलं जातं. माझी देखील गोलंदाजी अनेक फलंदाजांची भंबीरी उडवणारी राहते. ज्या पद्धतीनं ज्याने गोलंदाजी केली आतापर्यंत. डीजे सोनू यांचं देखील कौतुक. खूप छान पद्धतीनं साऊंड सर्व्हिस आपल्याला बघायला मिळतं. जो साऊंड पुरवलाय, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे सोनू. खोलातला बॉल होता, बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलला फील्ड करतील हार्दिक. आणि तत्पूर्वी जर तपासून पाहिलं तर खूप वेळानंतर जतीन किणी आम्हाला सांगतात की धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते. फलकावरती जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 10 रन्स. चेंडूंचा खेळ झालाय 4. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 10 रन. 100च्या स्ट्राईक रेटनं हरकत नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा झाल्या, नो प्रॉब्लेम. तुम्ही बिनबाद आहात, ती जमेची बाजू आहे. बॅटिंग करणारी टीम ध्रुव 11 सातपाडी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. ग्रामीण स्टार संपूर्ण खेळाडू त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेला कॅच सुटला आणि कॅच सुटल्यानंतर आता घ्या श्रेयस देवचा हा आसमानी टोला. आलाय षटकार. 6 रन. खूप सुंदर पद्धतीने चांगलं गीत आपल्याला बघायला मिळालं. संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे खोलले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला माहिती होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याग काय केला, परंतु संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्ष. 32 वर्षामध्ये स्वराज्य रक्षक म्हणून ज्यांच्या पुढे टॅगलाईन लागली गेली. खऱ्या अर्थानं आपण पाहतात प्राण सोडला परंतु धर्म नाही. आणि आज थोर युगपुरुषांनी आपल्या मराठी मातीसाठी काय केलंय या सर्व गोष्टींचा आपल्याला जाणीव असायला हवी. मी मराठी असल्याचा गर्व आहे अशा अनेक गोष्टी मांडत असतो, परंतु ज्या युगपुरुषांनी या मराठीच्या मातीसाठी या इथूनच्या प्रत्येक कणाकणामध्ये, इथूनच्या प्रत्येक हवेच्या झुळकेमध्ये, नदी डोंगर दऱ्यामध्ये आपण पाहतायत ज्या युगपुरुषांचं योगदान राहिलेलं आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे, त्या अनुषंगाने नवीन बॉल जाईल आणि तो छावा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून सोडलं. कैलास उतेकर आणि बाळा पाटील यांच्या संकल्पनेतून आलेला तो छावा चित्रपट, ज्यांनी खूप चांगली कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी रक्षक, आपल्याला स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांवरची ती कथा बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रानं त्या पिक्चरला वेगळं प्रेम दिलं. आणि त्याच पिक्चरचं सॉन्ग आपण पाहिलं आता निश्चित स्वरूपात
शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 16 आहेत आणि जो षटकार आला तो महत्वाचा होता. मॅच बॉल इज बॅक. आता श्रेयसचा कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतरचं भुगतान भोगावं लागतं तुम्हाला. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. टेक द कॅच अँड विन द मॅच. या अनेक गोष्टी असतात. आता सोडला कॅच आणि सोडल्यानंतर तुम्हाला त्याचं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जो पलटवार आहे तो होतो आहे. 16 वरती आपण पाहतात शेवटचा बॉल आता बाकी आहे पॉवर प्लेचा. निहिल केणी काहीतरी मेसेज देतील हिमेशला की लाईन और लेंथ मध्ये शॉर्ट बॉल टाकतील तर पनिश आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग लेंथला चेंडू टाकायचा आहे ज्यामध्ये वैविध्यता असायला हवी. गोलंदाज तयार. याही वेळेला चांगला बॉल. बघा मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये जर आपण तपासून पाहिलं जतीन तर या बॉलला वेग जास्त होता. लाईन थोडीशी पुढ्यातली होती. या आधीचा बॉल जर तपासून पाहिला जो शॉर्ट बॉल होता त्याच्यामध्ये गती कमी होती. त्यावरती पुल झाला. षटकार आला. या बॉलवरती डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ जिथे संपतोय. 16 रन बिनबाद अशी जोडी एका बाजूला भावेश आणि श्रेयस. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. ऐकूया डीजे. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावांची गती तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर इथून 24 बॉल आहेत. आणि निहिल केणी गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं आणि संघासाठी 3रं वैयक्तिक 2रं. पुढचा बॉल पहिलाच बॉल वाईट बॉल. पंचांनी दर्शवले की तो बॉल वाईट आहे. हिलेश चौधरी लिंबूभाई यांना विनंती करतो की प्लीज आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. हिलेश चौधरी लिंबूभाई त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. या युवासेना चषकामध्ये तुमचं स्वागत आहे. एक युवा कार्यकर्ते धडाडीचे म्हणून सातपाडी ग्रामीण विभागातून ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेचे धोरण बांधायला घेतलेत. सध्या या वेळेला चेंडू बराच काळ हवेत. भावेश पाटील कीडचा आलाय बेक ब्रँडेड षटकार. 6 रन. दम नाही कम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू सो मच. पहिला बॉल वाईट. दुसरा बॉल स्लॉट मधला. त्या स्लॉट मधल्या बॉल वरती संपूर्ण आक्रमण. शंखनाद. पुढचा बॉल. या वेळेला चांगला चेंडू. अगदी आपण पाहतात वेगामध्ये बदल टप्प्यामध्ये बदल अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. संबरिंग डिलिव्हरी. बघा मागचा बॉल जो होता ना त्या बॉलवरती आपण पाहतात लाईन थोडीशी पुढ्यातली होती. या बॉलमध्ये लाईन देखील हार्ड लेंथला आणि वेग प्रचंड धारण केलं. जिथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती स्थिर झाली 23 वरती. या मॅच मध्ये मजा येईल. दुसऱ्या इनिंग मध्ये आता जर 50 लागल्या नाही तर दुसऱ्या इनिंग मध्ये लढण्यासाठी त्या 50 धावात ताकद देणारा राहतील लाऊड अपील. आणि पंचांनी सांगितलं की नॉट आउट. बघा तुम्ही मागच्या बॉलवरती षटकार खेळले होतात. तदनंतरचे 2 बॉल डॉट आले म्हणजे षटकाराचं महत्व व्हॅल्यू 0 झाले. खऱ्या अर्थानं आपण पाहतात तुम्हाला त्या षटकाराला पुढे न्यायचं होतं. सिंगल डबल त्याही खेळायला स्वीकारणं गरजेचं आहे. ते नाही झालं. त्या अनुषंगानं 2 बॉल डॉट देखील आले. 23 वरती सध्या आपण पाहतात स्कोर कार्ड थांबलेला आहे. जमेची बाजू अशी देखील आहे की विकेट नाही गेलेत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निहिल केणी तयार. बॅटचिकड 1 षटकार. तदनंतर 3 बॉल डॉट म्हणजे षटकार झाला 0 आणि फलंदाज देखील झालाय 0. गॉन. नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. पत्ते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. नावाची छाप कार्तिक कोटक एक्का हुकमाचा. पाटो नावाची छाप कार्तिक कोटक एक्का हुकमाचा. थँक्यू.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिवेश पाटील, सातपाटीचा विराट कोहली. ही टॅगलाईन लागली जाते. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेटचा फारसा मला आढावा नाही त्यांचा. तेही खेळत असावेत. खऱ्या अर्थानं सातपाटीमध्ये कलागुण, कौशल्य, टॅलेंटनं भरलेलं गाव असतं. निहिल किणी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, ज्यांनी विकेट मिळवून दिली. एक षटकार खेळल्यानंतर फलंदाजासमोर 2 बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, या अनेक गोष्टी आपण तपासून पाहिल्या. सध्या 23 वरती धक्का 1 आणि षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच तिसऱ्या षटकातला 5वा बॉल. राईट हँड ओव्हर द स्टंप्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. इथे आपण पाहतात खूप चांगलं यष्टिरक्षण, खूप जबरदस्त यष्टिरक्षण. जीत पाटीलची कौशल्य किमया बघायला मिळाली. व्हाईट बॉल आलाय. पंच जाकीर सर दर्शवतात की या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 24 रन या फलकावरती आहेत. जागमाता रावळे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय दाखवला की गोलंदाजी आमची ताकद, आणि गोलंदाजी ताकद अशी आहे की तिसऱ्या षटकापर्यंत, वाह क्या बात आहे, खोलवर टप्पाचा. अगदी आपण पाहतायत तो क्रशर यॉर्कर होता, खोदून काढला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. फलंदाजाला कुठलंही उत्तर नव्हतं, या चेंडूसाठी उत्तर नव्हतं, प्रतिहल्ला करण्याची कुठलीही संधी दिली नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतात आता इथे आलाय डॉट बॉल, सिंगल मिळाली त्या बॉलवरती. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25. अगदी शेवटचा बॉल आहे. 6 षटकांचं ज्या वेळेला क्रिकेट असतं त्यावेळेला 3 षटकं भरपूर मायने राखतात. पहिली 3 षटकं गोलंदाज तयार. या हे वेळेला खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. षटक संपताना आपण पाहतात दुसरीचा प्रयत्न केलाय, पळता पळता 2 रन इथे परिपूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न राहील का? बॅकअप देखील खराब. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? यहाँ से फेक, वहां से फेक, फेकाफेकी, हाणामारी, मारामारी. 4 रन आले तिथे देखील पळून. तुमचा डळमळीत बॅकअप तो तुम्हाला इथे भुगतान देतो. 2 होते तिथे 4 झाले. शेवटच्या क्षणाला 1-1 रनचा हिशोब होतो. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये 2019चा वर्ल्ड कप पाहिला असेल तुम्ही. इंग्लंड संघ खऱ्या अर्थानं सामना टाय झाला, सुपर ओव्हर टाय झाली आणि बाउंड्री काउंटवरती विजय मिळाला इंग्लंडला. ज्या क्रिकेटने जन्म घेतला इंग्लंड या देशामध्ये, त्यांना विश्वचषक जिंकण्यासाठी भरपूर प्रदीर्घ वेळ लागला. आणि म्हटलं जातं ना की जरी इंग्लंडमध्ये जन्म घेणारा क्रिकेट, जरी तिथूनचा तो जन्मदाता त्यांचा इंग्लंड असेल, परंतु मोठं केलं या भारतानं क्रिकेटला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपतो. 29 रन. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. लॉस ऑफ 1 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती तपासून पाहिली तर 29 आणि 29 वरती धक्का 1. आता अर्धा पडाव संपलाय 6 षटकांचा. येणारा पडाव बाकी आहे, ज्यामध्ये काय होईल आता. एकतर सातपाटी ड्रायव्हिंग सीट वरती बसेल किंवा मग गोलंदाजीचा जो तडाखा चालू आहे, कन्सिस्टन्सी जी आपण पाहिली, सातत्य राखलं गोलंदाजानं निहिलनं, आणि ते महत्वाचं देखील होतं. सध्या आता हिमेश घरत आलेत षटक क्रमांक 4 मध्ये. जे पहिले 2 गोलंदाज प्रामुख्याचे त्यांनाच वापरण्यात येत आहे, कारण त्यांना माहिती आहे की सातपाटी संघ आता थोडा मागे आहे. कारण जे 2 फलंदाज 3 षटकांमध्ये 40-45 उभे करतात ना, ते फलंदाज आता 29 वरती थांबलेत. म्हणजे आपल्यातील सर्वोत्तम गोलंदाज कोण आहे तर हिमेश, त्यालाच आणायचं आहे. आणि हिमेशला आणलं इथे गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 बॉल इथून हिमेशचे खूप काही गोष्टी सांगून जातील. 4थं षटक आहे, खूप काही सांगून जातील. आणि जो पहिला मी उल्लेख केला की हिमेश संघाचा एक बेस्ट बॉलर, जीत पाटील वेगाने चेस करतील, मिळेल सिंगलमध्ये कन्वर्ट केले डबलला. सिद्धेश बॉलला बॅकअप देतील. तत्पूर्वी 2 रन 31 धावा फलकावरती. 4थं षटक खूप मायने राखतं. या 6 षटकांच्या खेळामध्ये एक मोठं क्रिकेट असतं. यानंतरचा एक सामना आजच्या रजनीला अगदी अस्त देईल. तो सामना असेल एका बाजूला विनर्स टेंभोडे. काही क्रिकेट खेळलं त्यांनी देखील. गोलंदाजी पंकज पाटील, फलंदाजीमध्ये जयेश म्हात्रे, कौस्तुभ पाटीलची गोलंदाजी, फलंदाजी जीत असतील, राहुल प्रकाश पाटील असतील, जयेश म्हात्रे असतील. चांगलं क्रिकेट. संघाची बांधणी चांगली झाली. रुपेश असतील, आवडी असतील, ते दिग्गज खेळाडू आहेत. पुढचा बॉल इथे बॅटची कड. फलंदाज दिवेश पाटील खराब फॉर्मशी झुंज देत असताना आता देखील तेच झालं. बाद.
हाय पावर फेमस त्यांचं आहे हो काळे गाव पवनान घर काळे गाव पवनान घर सांगताय तुम्हाला भाई थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं करतोय आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये. युवा सेना चषक चौथ्या षटकाला सुरुवात, पहिल्या डावाचा खेळ. आणि जिथे एका बाजूला आपण पाहतात सातपाडी आणि सातपाडीच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच जागमाता रावळे, सिद्धार्थ आलेत, द बाहुबली, ताकदवान, ज्यांच्याकडे तुम्ही पाहिलं ना की तुम्हाला एक घातक फलंदाज म्हणून त्यांची शरीरयष्टी देखील सांगून जाते की आक्रमकतेसाठी जाणला जाणारा हा खेळाडू आहे. जे वैशिष्ट्य, जे उल्लेख तुमच्यासाठी केलेत तसा खेळ देखील व्हायला हवा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कट करायचा होता. यष्टांच्या मागे जीत पाटील, अगदी आपण पाहतात चतुर चलाख, ज्यांच्याकडे बॉल गेला तर फलंदाज रन घेण्याची चाहत कधीच करत नाही, कारण अगदी ॲक्युरेट यष्टीरक्षक परिपूर्ण कसा असावा त्याचं नाव आहे जीत पाटील. धावसंख्या फलकावरती आहेत ते म्हणजेच 31 रन. चेंडूंचा खेळ झालाय. मृण्मय ठाकूर आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की आतापर्यंत 3 बॉल झालेत. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या 31. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हिमेश यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती, स्टेप आउट झाले आणि इथे आपण पाहतायत थोडासा बॅकअप चांगला मिळाला शेवटच्या क्षणाला. विपुल घरे त्यांनी शॉट फाईन लेगला येऊन धावसंख्या जर तपासून पाहिली 22चे संकेत आले. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावांची गती 32 वरती. 32 1 मध्ये आले. 32 धावा आतापर्यंत. यात हिमेशचं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांनी 10 बॉलचा खेळ केला आणि 10 बॉलचा खेळ करत असताना फक्त 10 रन. गोलंदाजी अचूक राहिली. तुमचे प्रामुख्याचे जे गोलंदाज आहेत ना त्यांच्यावरती जिम्मेदारी असते, जबाबदारी असते, आणि ते सक्सेस राहिले तर मग तुमचे जे 2 गोलंदाज असतात स्लॉग मधले त्यांना देखील एक वेगळं ऊर्जा बळ मिळतं की आपले महत्त्वाचे गोलंदाज आहेत, त्यांनी आपल्यासाठी चांगलं काम केलंय. म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला देखील ती गोलंदाजी त्यांच्या खांद्याला खांदा लावत करायची आहे. ते सध्या बघायला देखील मिळालं. पुढचा बॉल अराउंड डिस्टन्स, हाफ ट्रॅकरचा बॉल, फटका खेळला नयनला बीट करत. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. महत्वाचा चौकार, मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. 4. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तपासून तर सध्या षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर चालू आहे ते म्हणजेच 4थं. इथून येणाऱ्या काळात तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी आहे ते पुढचं षटक येण्यासाठी. लक्षात घ्या. आता तर मी म्हणेन की 4च मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाज तयार होतील. याही वेळेला फटका तर खेळलाय श्रेयसनं. बॉल चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न. 2 रन. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपलंय ते म्हणजे 4 आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 38 रन या धावफलकावरती जाऊन पोहोचतील. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. हे आमचे प्रेक्षक एन्जॉय करतात या स्पर्धेला. त्यांचं स्वागत आहे. रंबे असं का करायलीस ग? थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ध्रुव 11 सातपाडी 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 38 धावा धावफलकावरती 2 धक्के. दिवेश पाटील, भावेश पाटील दोन्ही पाटलांची जोडी बाहेर आहे. श्रेयस देव आणि सिद्धार्थ
हे दोन फलंदाज या मॅचला सध्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. येणाऱ्या काळात 12 बॉलचा खेळ परंतु समोर आलाय फिरकीचा जादूगर नयन पाटील. यस, त्यांचं स्वागत केलं पहिल्या बॉलवरती. थ्रू द कव्हर बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. 4. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल नयन आले, खऱ्या अर्थानं चांगला फटका केला. सरळ बॅट, क्रिकेटचं मादक सौंदर्य. कव्हरला तेवढे फटके खेळणं सोपं नसतं. थँक्यू डीजे धन्यवाद. परंतु या फटक्याची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. काही पद्धतीने फटका केलाय. उर्वरित तुमच्याकडे 1.5 मिनिटांचा अवधी आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये 5 बॉल नाही झाले तरी शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. जागमाता रावळे पुढचा बॉल. याही वेळेला बॉलला पाठवून दिले लॉंग स्टॉप मध्ये. विपुल घरत वेगानं बॉलला चेस करतायत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फिरकीचा जादूगर असेल नो डाऊट. मीही माझ्या संघाचा एक घातक फलंदाज आहे आणि ती घातकता आताच पाहिजेत. आलाय 4. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. अरे सांगतोय तुम्हाला बार मध्ये कुठल्या दारू पियाला जातच नाही. थँक्यू सो मच. कर्जत रायगडचा बुलंद आवाज. अर्थात आपण पाहतायत खऱ्या अर्थानं अजय गायकवाड यांचा सुमधुर आवाज आणि त्याच आवाजाची मधुर गाणी ऐकवतात आमचे डीजे सोनू. नेक्स्ट बॉल नयनचा. याही वेळेला नयनचा हाफ ट्रॅकरचा बॉल. त्या बॉलवरती अगदी तुटून पडलेत. फलंदाजाचं नाव आहे सिद्धार्थ. का म्हणून मी सातपाडीचा बाहुबली आहे तर त्यांची बॅटिंग दाखवून देते की यस, इट्स कॉल बाहुबली स्टाईल. हा षटकार 6 रन. थँक्यू. धावसंख्यांचा वेग आता वाढत चाललाय. टाइम्स ओव्हर फॉर फिल्डिंग टीम. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू मध्ये घेणं आहे. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर नयन आहेत. नयनच्या पहिल्या 3 बॉलवरती आलेत 14. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतील. 52 धावा धावफलकावरती. याही वेळेला फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. अगदी वेगानं फील्ड झाली. आता इथे आपण पाहतात फेकी खराब आणि फेकी खराब त्याचं भुगतान तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं भोगावं लागेल. सध्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत धावफलकावरती धावांची गती 3 रन 55. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. लढण्यासाठी एक लढाऊ वृत्तीसाठी तुम्ही चांगल्या धावा आतापर्यंत उभ्या झाल्यात नो डाऊट. कारण 55 तुम्ही उभ्या केलेल्या आहेत. या षटकात 17 रनचा खर्च झाला. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना ध्रुव 11 सातपाडी, एका बाजूला जागमाता रावळे. विनर्स टेंभोडे आता वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. येणारी दुसरी इनिंग सांगून जाईल की त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 वरती 2 धक्के दिवेश आणि भावेश बाद झाल्यानंतर त्यांची कमी भासू दिली नाही. त्याचं कारण राहिलं श्रेयस देवच्या 11 बॉल 22 आणि 6 बॉल मध्ये सिद्धार्थचे 17. चांगलं क्रिकेट. गोलंदाज तयार नयनचा. या षटकातला पुढील बॉल 5वा बॉल. याही वेळेला नयनचा पुढचा बॉल तो फुलर लेनचा. त्याच्यावरती केलंय आक्रमण श्रेयसनं. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एक कडक षटकार 6 रन. थँक्यू. इथे जर तपासून पाहिलं तर 61 रन सध्या आपण पाहतायत. 61 धावा या धावफलकावरती आहेत. आणि चेंडूंचा खेळ तपासून जर पाहिला तर 5च बॉल झालेत. नयन सांगतात की भाई कब खत्म होगा मेरा ओव्हर. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत शेवटचा बॉल जिथे बाकी आहे. 61 धावा लढण्यासाठी तुम्ही दुसऱ्या डावात ज्या वेळेला याल ना त्यावेळेला तुमच्या देखील तीच कॅपॅसिटी असायला हवी की समोरच्या संघाने जे खेळलेत ना मीही खेळणार, मीही तोडणार समोरच्याला.
या खऱ्या अर्थानं आपण पाहतात या अनुषंगाने तुम्हाला खेळावं लागेल. षटक संपलंय ते म्हणजेच आतापर्यंत अर्थात आपण पाहतात पाचवा षटकाचा खेळ संपल्यानंतर 63 येणाऱ्या काळातले 6 बॉल. ते 6 बॉल खूप महत्वाचे. त्या 6 बॉलमध्ये तुम्हाला धावांचा वेग कंपल्सरी थांबवू नये. नाही थांबल्यानं तर 70-75च्या घरात तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला तुमच्याकडे एक थोडंसं डोक्यावरती बर्डन असेल की भाई 75 कडे जायचंय आपल्याला दुसऱ्या डावात. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया मंत्रमुग्ध करणारं एक श्रवणीय गीत. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. थँक्यू. विपुल घरत मैदानाच्या आतमध्ये आलाय परत. सध्या षटक क्रमांक घेऊन आलाय तो 5वं 6वं स्लॉग षटकामध्ये त्याचं झालंय आगमन. 63 रन आहेत. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर गोलंदाज विपुल आलेत. संघाचे चांगले गोलंदाज अनेक वेळा आपण पाहता थोडंसं ते मागे राहिलेले आहेत. खेळाडू तुम्हाला एक आतमध्ये घ्यायचा लक्षात घ्या पंच. तेही तुम्ही मेसेज द्याल कारण वेळ महत्वाची आहे. जी वेळ संपलेली आहे घेतलेलं आहे. ऑल राईट. नयननं योग्य पुकार दिला की भाई सगळं काही थांबवा. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या झाल्या पाहिजेत. 63 रन. पुढचा बॉल. यावेळेला सिद्धार्थचा फटका फसला. स्वतः विपुल आले शेवटच्या क्षणाला. हे नाही करायचंय तुम्हाला. हाताची ओंजळ अगदी आपण पाहतात रिकामी झाली. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. अगदी बॉलच्या खाली आले आणि तदनंतर प्रत्येकाला वाटतं कॅच ऑलमोस्ट कॅरी झाला आणि विपुलने सांगितलं मोये मोये. जिथे आपण पाहतात कॅच ड्रॉप. सध्या धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 65. 65 धावा. ध्रुव 11 सातपाडी. हे मैदान आणि ध्रुव 11 सातपाडी एक वेगळं समीकरण झालंय. कठीण काळातल्या मॅच ते अगदी इझिली पुढे आणतात. बघा ना सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. नयनचं एक षटक 25 रनचं आलं. मोमेंटम शिफ्ट झालं. या वेळेला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतात. काय फटका केला. जबरदस्त फटका. शेवटपर्यंत बॉल पर्यंत पाहत राहिले आणि तदनंतर जो पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑप्शनचा बॉल होता आणि त्यांनी फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं होतं की शॉर्ट पॉईंटचा खेळाडू मध्ये आहे. त्याच्या डोक्यावरनं जर बॅकवर्ड पॉईंटला तो फटका खेळला तर स्वीपर कव्हर नाही पोहोचू शकत. आणि ज्या पद्धतीनं त्या फटक्याला खूप चांगलं सजवलं. बॉल सीमा रेषांच्या बाहेर पाठवलाय. चौकारांना धावांची गती वेगानं चाललंय पुढे. 69 वरती 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच मध्ये कोण लढणार. विनर्स टेंभोडेच्या अगेन्स्ट कुठला संघ उभा राहणार. एका बाजूला जागमाता रावळे प्रयत्न करतील. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी ताकद लावते. कोण जिंकणार कोण हरणार अनेक प्रश्न आहेत. निहिल केनीवरही संपूर्ण जबाबदारी दुसऱ्या इनिंगची राहील. एका बाजूला उदूत कामत सांगतील की भाई निहिल केनी रहेंगे तो हम भी रहेंगे उधर. सध्या आपण पाहतात बॉलचा खेळ बाकी आहे. तो म्हणजे 4 गोलंदाज तयार. या षटकातला पुढील बॉल. या वेळेला फटका केलाय. बॉल अगदी आउटफील्डला फाडत आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दुसरीचा प्रयत्न फेकी येईल तदवरती. धावसंख्या 2 आकार घेणार आणि 71च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण तपासून पाहिली तर आता 6वं आणि 6व्या षटकातलं चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 बॉल. येणारे 3 बॉल आहेत. 12.91ची करंट रन रेट अर्थात 13 वरती पोहोचलाय. याच गतीने स्कोर कार्ड पर्यंत गेलात तर प्रोजेक्टर स्कोर दाखवतोय 77. गोलंदाज तयार होतील. याही वेळेला आपण पाहतात फटका केला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत जीत पाटील. बॉलला फील्ड करतील. मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 72. 72 रन. आता इथून 2 बॉल. या 2 बॉल मध्ये पुढच्या इनिंग साठी टार्गेट सेट होणार. कितीचं होणार. अवधूत सांगतात की टॉस हरलो होतो. हरकत नाही ना. टॉस ज्या ज्या वेळेला हरतो त्या त्या वेळेला मी सामना हरलाय असं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये टॉस तेवढा महत्वाचा नाही जेवढं तुमचं क्रिकेट खेळण्याची तुमची कौशल्य आणि गुणवत्ता महत्वाची आहे. म्हणून टॉस वरती असं नाही की तुम्ही टॉस हरलात म्हणून सामने हरतात. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका कळायचा होता. प्रॉमिसिंग नाही कनेक्शन झालं. मनाला हवं तसं कनेक्शन नाही परंतु 2 रन ज्या पाहिजे होत्या त्या मिळाला. तिसरीचा प्रयत्न सिद्धार्थ. श्रेयसने सांगितलं की नाही भाई विकेट नाही जाऊ द्यायचे.
स्कोर कार्ड वरती 2 आकार आणि 74 शेवटचा बॉल बाकी. नेक्स्ट मॅच देखील आजच्या रजनीतली अगदी शेवटची राहील. आता वेळेचा विचार केला तर 12 वाजलेले आहेत. 11:50 एक मॅच तोही महत्वाचा आहे. कालच्या दिवसात खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. पालघरच्या 12 टीम ज्यामध्ये किंग्स 11 पालघर आयोजक करता या संघानं अनेक मोठ्या संघांना पाणी पाजलं. शरणांगती पत्करावी लागली. पराभवाचे धक्के पराभवाचे चटके दिले आणि तो किंग्स 11 पालघर हा संघ आपल्याला बघायला मिळाला. या पॉप्स आम्हाला दर्शवतात की मित्र ऑल राईट. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल का मी स्ट्रायकिंग एंडला थांबलो होतो. या वेळेला आपण पाहतायत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. श्रेयस देवच्या माध्यमातून इनिंग्सचा ब्रेक खूप चांगला केला. 15 बॉलमध्ये 38 रनची एक कडक खेळी ज्यांच्या बॅटमधनं साकारली ते होते श्रेयस देव. व्हेरी वेल प्ले. आणि आता येणाऱ्या काळात जिंकायसाठी असतील 81 धावा. या 81 रनचं पाठलाग कसं होईल हे मायक्रोफोनवरती सांगण्याकरिता निमंत्रण देतोय व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषदा पाटील. गोड गळ्याचे धनी ऐकूया त्यांचा आवाज या दुसऱ्या डावामध्ये. मिहीर काणेकर या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित होत असताना. या वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सर आहेत या ठिकाणी आणि सरांकडून आपण करूयात सत्कार. मिहीर सरांचं होईल. इथे यथोचित सत्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य मंचावर चांगलं या ठिकाणी दृश्य पाहायला मिळेल. अगदी मुख्य मंचावरून आपण पाहतोय प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी युवा सेना चषकातर्फे आपण पाहतोय जे स्वागत केलं जातं. हे युवांचं एक खासियत राहिले. ज्या वेळेस आपण पाहतोय बारकाईने लक्ष दिलं जाते. मैदानावर कोण उपस्थित आहे कोण नाही याचं देखील पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आणि त्यानंतर अगदी योग्य रीतीने सन्मानपूर्व बोलवलं जात आहे मुख्य मंचावर आणि त्यानंतर आदर सत्कार सन्मान देखील केला जात आहे. इथून जाऊया मॅच कडे जिथे मॅच रंगली गेली. अगदी उत्कर्ष पाटील ज्याचा आवाज आपण ऐकला खूप चांगल्या पद्धतीने मात्र विश्लेषण करत असताना बारकाईने मात्र विश्लेषण केलं गेलं. परंतु ही मॅच जर पाहिली तर एक मोठा सामना आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता तब्बल 81 धावा ज्या बनवल्या गेल्या. 80 धावा बनवल्या गेल्या आणि 81 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. मोठं टार्गेट आहे आजच्या अगदी या रजनीतील जर पाहिलं तर हा मोठा टार्गेट. आणि याआधी आपण पाहिलं लो स्कोर मॅच खूप मोठ्या प्रमाणावर झाल्या गेल्या. अगदी 33 ते 35 धावा जिंकण्यासाठीचं टार्गेट होतं. परंतु दोन मोठे संघ कशा पद्धतीने खेळतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सातपाडी संघ उच्चांक आहे त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर रावळे संघही तितक्याच मजबूत परिस्थितीमध्ये देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निहिल किणी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हार्दिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. या जोडीकडे जर पाहिलं तर क्षमता आहे चांगल्या पद्धतीने फलंदाजी जर यांनी देखील केली तर हा जो टार्गेट आहे तो देखील इथून उभारण्याचं काम हे दोन फलंदाज करू शकतायत. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर आपण पाहतोय सातपाडी संघ तितक्याच
लयमध्ये आपण पाहतोय अवधूत सुरुवात करेन मी म्हणेन, कारण की जेव्हा जेव्हा आपण सातपाडी ध्रुव 11 सातपाडी संघाला जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तेव्हा मात्र अवधूतने खूप चांगली सुरुवात केली. कूल माइंडेड कॅप्टन म्हणून अवधूतला नेहमीच आपण पाहतोय आणि आज देखील आपण पाहतोय इथे टास्क घेताना सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 81 धावा मोठे धावसंख्या आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जास्त काही प्रेशर नसेल गोलंदाजावर. जी लेंथ लाईन आहे ती लेंथ लाईन पकडून गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इथून संघर्ष करणं गरजेचं असेल. संघ आपल्याला पाहायला मिळेल रावळे संघाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला आता तुमची 100% एफर्ट्स या ठिकाणी देणं गरजेचं आहे. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. थँक्यू डीजे. नक्कीच अगदी करमणुकीचं साधन म्हणजे आमचं डीजे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज 3 दिवस झाले सलग लगातार खूप चांगलं सॉन्ग डेलिकेट करताना पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चेंडूला उडवलंय अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात चांगली केली मी म्हणेन. टीम लीडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने निहीरने सुरुवात केली. निहीर पहिला चेंडू खेळला, पहिल्या चेंडूवर चौकार मारले. यावेळेस जर पाहिलं तर पायात चेंडू टाकला होता तिथे क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स 5 धावा मिळत आहेत आतापर्यंत 2 चेंडू मागे. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर जो अटॅक केला गेला अवधूतला देखील नक्कीच अचंबित केलं असेल त्या चेंडूवर. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर बॅट खोलली गेली. जेव्हा जेव्हा फलंदाज असतो जेव्हा स्ट्रायकिंगवर असतो पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात असतो. परंतु आताचा जो टार्गेट आहे तो इतका मोठा आहे की इथून अटॅक करणं तुम्हाला खूप गरजेचं असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा पायामधून चेंडू खोदून काढलाय परंतु चेंडू आपण पाहतोय रन्स सिंगल इथे घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर एकंदरीत 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 1 चौकार 2 सिंगलच्या मदतीने धावा मात्र इथे बनवल्या गेल्या आहेत. प्रति ओव्हरचा जर विचार केला तर प्रति ओव्हरमध्ये रन रेटचा आपण विचार करू शकतोय. जो जिंकण्यासाठी रन रेट असणार आहे 13 नक्कीच पॉईंटचा हा रन रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो रन रेट तुम्हाला योग्य तो रीतीने गाठावा लागणार आहे. मात्र बैठक मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर प्रॉपरली चेंडू बॅटवर आला नाही आणि तेच कारण बनलं. सरळ चेंडू जर पाहिलं तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स येणार नाहीये. चौथा चेंडू जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. पुन्हा एकदा अवधूतवर आता मात्र हल्ला चढवलाय परंतु यावेळेस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जिथे करणार नाही चुकी. जाणीव आहे महत्वाचा विकेट. पहिला विकेट हा खूप महत्वाचा असतो आणि तोच महत्वाचा विकेट बॅक टू द डग आउटला आउट होतोय. थँक्यू. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय श्रेयसला ठेवलं होतं आणि जी कामगिरी करायची होती अवधूतला ती कामगिरी योग्य रीतीने इथे मात्र करताना पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू जर पाहिलं तर बाहेरच्या दिशेने हाताळला होता. फसवण्याचा प्रयत्न आणि योग्य रीतीने फसले गेले.
तुम्ही पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईड रिझन मध्ये चेंडूला खेळलाय जीत पाटील. इथून मात्र जर पाहिलं तर वन डाऊनच्या रूपामध्ये आलाय. परंतु जर निहिलचा जर विचार केला तर निहिलला थांबणं खूप गरजेचं होतं. जी मॅच आपण पाहतोय मोठा टार्गेट आहे आणि इथून जर पाहिलं तर निहिल बाद झाल्यानंतर आता मात्र थोडंसं प्रेशराईज असेल संघ. इथून पाहिलं तर मायकोप संघावर आपण पाहतोय जगमाता रावळे संघ. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट केलं गेलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 7 वर जाऊन पोहोचलं गेलंय. इथून जर पाहिलं तर जो 13चा आकडा होता तो गाठायचा होता, परंतु हा गाठताना कुठेतरी विकेट विकेट नक्कीच पडला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमृतला आणलंय. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय वेग वापरण्याचा प्रयत्न केला. अमृत थोडस जर पाहिलं तर नियंत्रण या ठिकाणी राहिला नाही बॉडीवर आणि त्यानंतर पाहिलं तर सरळ आपण पाहतोय विकेटवर या ठिकाणी थोडेस घसरले गेले. हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये पडझड होतेच नेहमीच. आपण पाहतोय पडझड होत असते खेळाडूंची आणि त्यातून तो उभा राहणारा खेळाडू जो पाहतोय आपण खूप चांगल्या पद्धतीने घडतोय. अमृतचं आपण पाहतोय वेग देण्याचा प्रयत्न केला आणि वेगावर इथून जर पाहिलं तर नियंत्रण थोडंसं नव्हतं बॉडीवर, बॅलन्स गेला आणि त्यानंतर खाली पडले. परंतु चांगला चेंडू या ठिकाणी हाताळलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अमृत सज्ज होईल षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या चेंडूसाठी. स्टेप आउट करून या ठिकाणी जर पाहिलं तर फटका खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच श्रेयश आपल्याला पाहायला मिळतोय. खूप वेगाने जातोय चेंडूवर, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत रन्स मात्र या ठिकाणी कंप्लीट केले जातील. 2 दुहेरी धाव येते आणि दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 9 धावा. 9 धावांवर जाऊन पोहोचते. धावपळक मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स स्वीट हे आहे यंत्र आता खूप चांगल्या पद्धतीने मात्र वापरलं गेलं, परंतु तितक्याच दर्जेदार इथे मात्र झेल देखील टिपला गेलाय. चांगला झेल पाहायला मिळाला. सोनूची अगदी आपल्याला पाहायला मिळाल जबरदस्त अशी तुफानी साऊंड सिस्टीम. HB DJ साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक ऑर्डर मध्ये अशाच धूमधडाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सोनू. या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अमृतला आता मात्र लेंथ लाईन सापडले असंच मी म्हणेन, कारण की रावळे संघाचा विचार केला तर फलंदाजाची जी मानसिकता आहे ती जी धावसंख्या उभारली गेले त्यावर थोडीशी खर्चीकरण केली. इतकं मोठं टार्गेट आहे, आर्यनचं मैदान आहे आणि या मैदानावर जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल्स होत नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर मानसिकता खर्चीकरण झालंय. पुन्हा एकदा फटका तर आलाय, परंतु इथे आपण पाहतोय अवधूतच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. रन्स इथे येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू जो आहे तो प्रेशर वाढवेल मी म्हणेन आज जागमाता रावळे संघाचं, कारण की इथून जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट देखील गमावून बसलाय. यावेळेस विचार केला आणि या विचाराला खऱ्या अर्थाने उतरवलंय मिस्टर जर पाहिलं तर आशिषने. जबरदस्त फटका, जबरदस्त हिट केलं. चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या वरून सरळ सीमारेषे पार येतोय षटकार.
आपण पाहतोय धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 15 धावा झाल्या आहेत. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आपण पाहतोय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केले जात आहे. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही 16 धावा जाऊन पोहोचते. अवधूतला आणलंय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. चांगली कन्सिस्टन्सी येते मात्र आपण पाहतोय विविधतेने गोलंदाजी करताना नक्कीच मिस्टर अवधूत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा अटॅक करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने प्रहार केला होता परंतु प्रहारमध्ये जर पाहिलं तर थोडासा चेंडू या ठिकाणी प्रॉपरली बॅटवर आला नाही. अन्यथा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला असता. स्लिप शॉट ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु हा चेंडू प्रॉपरली कनेक्शन नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगलच रन्स येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. यावेळेस अटॅक करण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे गलीमधून तिथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर रन्स मात्र येणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 18 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. सिंगल डबल जास्त काही मायने राखणार नाहीये या मॅच मध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. फेकी थोडीशी खराब झाली आणि त्या फेकीवर जर पाहिलं तर तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 22च्या रूपाने ह्या धावा मात्र पंच दर्शवत आहेत. अतिरिक्त या धावा येताना 22च्या रूपाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आता मात्र 20 धावा झाल्या आहेत. आता मात्र ज्या पद्धतीने रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 18 वर जाऊन पोहोचलाय प्रति षटका मागे. ओहो इथून मात्र पंचांकडे अपील केलाय आणि पंचाने यास हा अपील स्वीकारलाय. अगदी मधोमध सापडले स्टंपाच्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट येतोय. मिस्टर आशिष बॅक टू द डगआउटला जाताना गडी बाद होईल. शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये यो शर्यत दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये याला रे आला जगडे वाला आला रे आला जगडे वाला न बसुनी जगड्यामध्ये दादा बसुनी जगड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आट्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला. थँक्यू. आज शर्यत जर पाहिली तर 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जागमाता रावळे संघ दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 सातपाडी संघ. पण आतापर्यंत जर पाहिलं तर पारडं जड आहे ध्रुव 11 सातपाडी संघाचं. ज्या पद्धतीने नक्कीच फलंदाज विकेट या ठिकाणी गमावले गेले रावळे संघाचे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी लेंथ लाईन चांगली केली गेली आणि इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर साई आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू जर पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूला आपण दुहेरी फटका मानू शकतोय. कधी आबाद तर कधी बर्बाद करून जाणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची इथून जर पाहिली तर होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. 3 षटका अखेरीस धावसंख्या आतापर्यंत थांबवून ठेवले 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 61 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 18 चेंडू 61 धावा प्रति ओव्हर मध्ये 20.2 ते 3च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. जास्तीत जास्त मोठं षटक म्हणजे एका ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 3 मोठे फटके येणे खूप गरजेचे असणार आहे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज म्हणून श्रेयसकडे पाहिलं जातंय. हो पहिल्या चेंडूला उडवलाय. गरज आहे या फटक्याची आणि ती दाखवून दिलंय. येतोय षटकार 6 धावा. कोणीही चुकून ही मस्करी करू नये.
हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. थँक्यू नाचत थँक्यू खचकेन चालतो. इथून पाहतोय पहिल्या चेंडूवर उडवलाय षटकार 6 धावा. हा वेगवान चेंडू अप्रतिम चेंडूला इथे मात्र जर पाहिलं तर वेग दिला, थोडा चेंडू खाली ठेवला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सरळ दिवेशच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू थांबला जातोय. रन्स इथून जर पाहिलं तर येणार नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिरावली गेली ती म्हणजे 26 या आकड्यावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, डायरेक्ट हिट केलं गेलं. इथून मात्र पंचांकडे हलकीशी अपील केलंय परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. इथून पाहू शकतायत आपण तिसरे पंच काय म्हणतील. तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा सोनूकडे. नागोबाला सोनारे. थँक्यू. येस इट इज अ गॉन आउट आहे. फलंदाज बॅट क्रीज पर्यंत जर पाहिली तर पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचली नाही आणि डायरेक्ट हिट केला गेला. दिवेश पाटील याचा हिट आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने हिट केला गेला. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली, पुन्हा एकदा फेकून दिलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी जर पाहिलं तर जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय. षटकार 6 धावा. घोंगड थँक्यू थँक्यू डीजे. वेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु वाह काय जबरदस्त. इथून मात्र जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं आणि चेंडूला जर पाहिलं तर गॅदर केलं. उमेरच्या माध्यमातून आपण पाहिलं जबरदस्त जेल टिपला गेला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातोय उमेर. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला पकडलं. रन्स मात्र जर पाहिलं तर इथून स्थिरावले जाईल. विकेटवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आधी रनआउटच्या रूपाने विकेट झाला, त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय रन्स या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात गडी बाद झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू स्लोवर होता. चेंडूला उंचावर मारण्याच्या प्रयत्नात अवधूत आलाय चेंडू खाली. विकेट आणखीन एक मिळेल आणि जर पाहिलं तर विकेट देखील मिळतोय. या ठिकाणी गुड्डू देखील बाद होताना नक्कीच. अरे दीवानो, मुझे पहचानो, मैं हूँ कौन? मिळतील
आता मात्र जर पाहिलं तर मॅच ज्या पद्धतीने फसली गेलंय इथून उभारणं खूप कठीण आहे आणि प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर 3 ते 4 हिट करणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय. तिथे मात्र आपण पाहतोय कॉ कॉर्नर रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. नक्कीच अमृत होता. नयन आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु जी मॅच बनवली गेली होती ज्या पद्धतीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता इथून जर पाहिलं तर अजूनही चान्सेस आहेत. जर 11 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 48 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजले जाईल. एकंदरीत धावांचा विचार केला तर आता मात्र 11 मध्ये 47 धावा मॅचचं समीकरण असेल. 11 चेंडू 47 धावा म्हणजे इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर हिट करणं. यावेळेस हिट तर केला आहे परंतु अवधूत त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खाली आहे, कुठलीही चुकी करणार नाही आहे. एक सोपा झेल म्हणून इथे मात्र पकडला गेला आणि त्या ठिकाणी पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन. गडी बाद. गार केलंय असंच मी म्हणेन. ज्या पद्धतीने विकेट्स घेतले गेले आहेत आतापर्यंत 7 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा. पुन्हा एकदा आणखीन एक विकेटचं पतन होईल का? प्रयत्न तर होते. प्रयत्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज वैभव या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः गेले होते झेल टिपण्यासाठी, परंतु कुठेतरी झेल टिपताना जर पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर जीवनदान येतोय. रन्स आतापर्यंत आपण पाहतोय 10 चेंडू, अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. मोठं टार्गेट होतं 81 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 35 धावांवर जाऊन पोहोचतोय म्हणजे अर्धून जर पाहिलं तर अर्धा पल्लाही पार केलेला नाहीये जागमाता रावळे संघाने. पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, याला लांबून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी परंतु चुकले जात आहेत. बॉल्स आणि बॅटचं कनेक्शन हा प्रॉपर असणे गरजेचं आहे. जर तुम्ही मेरिटवर खेळणं गरजेचं पकडतायत, मोठे फटके मारण्या नक्कीच जाणतायत तर मात्र तुम्हाला बॉल आणि बॅटचं कनेक्शन हा खूप चांगला असणं गरजेचं आहे. इथे मात्र तेच पाहायला मिळालं नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर डॉटच्या परिस्थितीमध्ये इथे संघ जाताना आपल्याला पाहायला मिळतं जागमाता रावळे संघ थोडासा दूरवर गेला या मॅच पासून. 81 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 35 धावा जमवल्या आहेत. यावेळेस रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स इथून मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 36 धावा. आणि थोडीशी फेकी खराब झाली आणि त्याचं रूपांतर काय तर आणखीन एक सिंगल म्हणजे 2 धावांमध्ये परिवर्तन केलं. दुहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर 37 रन्स 37 धावा झाल्या आहेत. इथून शेवटचा आणि अंतिम षटक इथून पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश ज्याने चांगला झेल टिपला होता अगदी गली रिजन मध्ये. आल्या इथून मात्र जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ आप ट्रॅकर चेंडू वापरण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जर पाहिलं तर उंचावर उडवला गेला होता, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे त्यामुळे जर पाहिलं तर इथून रन्स मात्र कंप्लीट केली जाईल सिंगल. सिंगलच्या मदतीने इथून मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, तिथे मात्र चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. पंच इथे इशारा देतील आम्हाला. यस, चौकार आहे. 4 धावा. YMM
थँक्यू. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईटच्या रूपाने इथे मात्र इशारा आलाय पंचांकडून अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजताना. दोन्ही चेंडू जर पाहिले तर खराब हाताळले गेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. औपचारिकता शिल्लक आहे असंच मी म्हणेन, कारण की आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर एका बाजूला विनस तेंबोडे संघ असणार आहे. यामधील विजयी संघ जर पाहिलं तर आतापर्यंत विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतोय संघ. जर विचार केला तर यावेळेस ध्रुव 11 सातपाडी संघ ज्याने चांगली बॅटिंग केली. 81 धावांचं लक्ष्य आणि गोलंदाजी करताना जर पाहिलं तर विकेट मिळवले. जास्तीत जास्त विकेटवर भार दिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आतापर्यंत थोड्या मजबूत परिस्थितीमध्ये आहेत. इथून आणखीन एक फटका येतोय, परंतु या फटक्यात जर पाहिलं तर हव्या तेवढ्या धावा मिळणार नाहीये. धावसंख्या एकंदरीत पाहिली जाते स्कोर कार्डवर 48 रन्स. इथे आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. फटका तर आलाय 4 धावांसाठी, परंतु खूप उशीर झालाय असंच मी म्हणेन. सामना जर पाहिलं तर ध्रुव 11 सातपाडी संघ हा सामना जिंकला जातोय. लगेचच आपण 2 संघांना या ठिकाणी आमंत्रित करूयात. अगदी आजच्या दिवसातील हा पुढचा सामना असेल, महत्वाचा सामना असेल. क्वालिफाईड मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला विनर्स तेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 सातपाडी संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. मिस्टर श्रेयस ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.